श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतात त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा आता 25 जुलै पासून 25 जुलै शुक्रवार ह्या दिवसापासून आपल्या श्रावण महिना सुरू होता आणि श्रावण महिन्यात आपण भरपूर शिवाची सेवा करत असतो. कारण की आपल्याला सर्वांना माहिती की ह्या महिन्यामध्ये शिवतत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतो. आता पृथ्वीवर खूप प्रमाणात शिवतत्व असतं म्हणून आपण शिवाची जास्त सेवा करतो. आता आपल्याला काय काय सेवा करायची आणि कशी करायची ते बघणारच आहे. आता सगळी सेवा आपण एकाच व्हिडिओत नाही टाकू शकत, आपण टप्प्याटप्प्याने टाकू. आता आपल्या फक्त पहिले मी सांगते काय काय करायचं, मग ती कशी कशी करायची त्याचे एक 2 ते 3 व्हिडिओ बनतील. एका व्हिडिओमध्ये तर सगळी सेवा सांगून तुम्हाला काही हे होणार नाही, लक्षात येणार नाही. तर असो, आपण आता श्रावणामध्ये महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक करायचा. शिवाला अतिशय प्रिय ही सेवा म्हणजे रुद्राभिषेक आहे. खूप आवडते शिवाला, ही सेवा खूप आवडते. अतिशय प्रिय सेवा हे शिवाचे रुद्राभिषेक. म्हणून आपल्याला ह्या महिन्यामध्ये जर जमलं तुमच्या घरामध्ये महादेवाची पिंड असते, महिनाभर महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक करा. जमलं तर करा. आता आम्ही घरी करतो परंतु केंद्रात पण असतं, तर पण आपण सुद्धा करत चला. तर ही सगळ्यात आवडती महादेवाची सेवा आहे रुद्राभिषेक. आणि रुद्राभिषेक केल्याने आपले सगळे आजार दूर होतात. म्हणजे रुद्राभिषेकाचं फळ पण मी सांगून देते. सगळे आजार दूर होतात, व्यसन दूर होतं, त्यानंतर घरात सुख शांती लाभते. पती पत्नीचा वाद होत असेल ते पण शांत होतं. म्हणजे आपल्याला ह्या रुद्राभिषेकाने आपल्याला भरपूर काही मिळत असतं. आपल्याला जे पाहिजे असतं ते, म्हणजे आपण शिवाला जसं सांगितलं की अशा अशा सेवेसाठी मी अशा अशा प्रश्नासाठी अशी अशी सेवा करते तुझा, किंवा रुद्राभिषेक रोज करते, तसं सांगितलं तर ते शिव काम करतात. आपली मुलं हट्टी असेल, मुलं असेल, मिस्टर असेल, पती असेल, घरात कोणी हट्टी असेल, त्यांना सुद्धा महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक करून ते तीर्थ दिलं तर ते सुद्धा शांत होतात. तसे रुद्रयंत्रावर करतो ना आपण सेवा, ती महादेवाच्या पिंडीवर पण करू शकतो. परंतु आपल्याला ती श्रावणामध्ये जर आपण केली तर ती अतिशय पॉवरफुल सेवा असते. कारण की श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतं आणि तेच आपल्याला आत्मसात करण्यासाठी आपल्याला शिवाची जास्तीत जास्त सेवा करावी लागते. आपण महिनाभर खूप सेवा, आता मला माहिती आहे की सगळेजण खूप सेवा करतात. अगदी खाणारे पिणारे सुद्धा महिनाभर काहीच खात पित नाही आणि हे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करतात, माहिती आहे ना आपल्याला. आणि महिना उलटू द्या, श्रावण उलटू द्या, का दुसऱ्या दिवशी लगेच बसता पार्टीला. आता श्रावणाच्या आदल्या दिवशी पण लगे अमावस्येला पार्टीला बसेल. आता गुरुवार आला त्या दिवशी म्हणून ठीक आहे. आता गुरुवारी बरेच जण खात नाही, पण सांगता येत नाही कोणाचं गुरुवार आहे पण ते नंतर खाता येणार नाही म्हणून सांगता येत नाही. परंतु शक्यतो 99% लोक खात नाही गुरुवारी. पण मग बुधवारी खातील ते, त्यांना काय खाणाऱ्यांना. पण मग सांगते असं की खाणारे पिणारे सुद्धा खात नाही, अगदी कट्टर खाणारे सुद्धा खात नाही आणि पित नाही. म्हणून आपल्याला सुद्धा, आता आपण तर खाणारे पिणारे नाही, ते एवढे कट्टर असून ते कंट्रोल करता आणि ओम नमः शिवाय करता महिनाभर. तर आपण तर खात पित नाही, आपण तर हेच आहे, आध्यात्मिकच आहे लोक. मग आपण तर जास्तीत जास्त शिवाची सेवा करायची. मग आता आपल्याला काय काय सेवा करायची, महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर त्याच्यासाठी आपल्याकडे ग्रंथ आलेले बरं का, मी सांगायचं विसरले, सेवा शंकराची. जे माझ्याकडे आपण बघा झेरॉक्स देत होतो पहिले, माझ्याकडे होतं एक खूप पूर्वी होतं ते, तर सेवा शंकराचा तो ग्रंथ होता. सेवा शंकराचे असत तर तो ग्रंथ होता, त्यानंतर तो बंद झाला आणि माझ्याकडे होता ना, मग मी ते झेरॉक्स करून विकले काही काही जणांना. आणि केंद्रात म्हणजे असे आम्ही दिलेत, केंद्रात पण दिले आणि बाहेर पण ऑनलाईन पण घेतले काही जणांनी. मग नंतर मला आता ते न मिळालं पुन्हा. आता हे नवीन ग्रंथ आला हा सेवा शंकराचे. बघा थोडा उलट दिसेल तुम्हाला फ्रंट कॅमेरा असल्यामुळे. हा सेवा शंकराचे ग्रंथ आहे. तर ह्या ग्रंथामध्ये आपण जेव्हा रुद्राभिषेक करायला बसतो ना, तर आपल्याला दुसरं काही घ्यायचं गरजच नाही. एकदा महादेवाच्या पिंडीवर महादेवांना आपण महादेवाच्या पिंडीला एकदा आंघोळ घातली की आपण अभिषेक पात्र खाली ठेवलं की पहिल्या पानापासून जे वाचायला सुरुवात केली की डायरेक्ट शेवटपर्यंत, तर ते हे पण होतं ना, त्याचं तसंच होतं. म्हणून आहे ना बरेच जणांनी ते झेरॉक्स घेतलं. मग कारण की नित्य सेवामध्ये हा मंत्र इकडे, तो मंत्र तिकडे, ते स्तोत्र इकडे, हे स्तोत्र तिकडे, असं शोधण्यामध्ये वेळ जातो. तर म्हणून मग तो ग्रंथ माझ्याकडनं बऱ्याच जणांनी घेतला. पण मग तो झेरॉक्स होता, कारण तो ग्रंथ बंद झालेला होता आणि तो पूर्ण मराठीत होता. पण हा आहे ना, हा संस्कृत मध्ये आहे.
हा पूर्ण संस्कृत मध्ये आहे आणि हा पूर्ण संस्कृत मध्ये आहे. याच्यामध्ये सगळं आहे. याच्यामध्ये पण असंच आहे, पहिल्या पानापासून सुरुवात केली का शेवटपर्यंत वाचायचं. आणि इकडे अभिषेक पात्र खाली अभिषेक महादेवाचं होत राहिलं, आपण इकडे वाचायचं. आता हे काय झालं का बरं आता संस्कृत आहे, कारण की काय झालं, माऊली नेहमी सांगत असतात की मराठी 11 वेळा रुद्र वाचल्यावर जेवढं पुण्य मिळतं तेवढं संस्कृत 1 वेळा वाचल्यावर मिळत असतं. किंवा मराठी स्तोत्र, आता समजा श्री सूक्त आहे तर श्री सूक्त 16 वेळा, मराठी श्री सूक्त 16 वेळा जेवढं वाचल्यानंतर जेवढं पुण्य मिळतं तेवढं संस्कृत 1 वेळा वाचल्याने मिळत असतं. म्हणून आपण जास्तीत जास्त संस्कृतवर भर द्यायचा. हो, आपल्याला जर वाचता येत नसेल तर ती गोष्ट वेगळी आहे, नसेल वाचता येत आपण मराठी वाचा. परंतु जर आपण शिकलेला असाल आणि काही नाही, संस्कृतचं जरी म्हटलं ना, थोडं सुरुवातीला 1-2-4 दिवस जातं थोडं अवघड, मग नंतर काही येतं. ते काय संस्कृत म्हणजे काय वेगळी भाषा नाही, त्याचं अक्षर तर मराठीतच आहे ना, फक्त जोड शब्द असतात थोडेफार, एवढंच आहे. संस्कृत मध्ये काय वाचायला अवघड असेल काय, ती काही वेगळी भाषा नाही, मराठीतच लिहिलेलं असतं आपलं. परंतु फक्त जोड शब्द जास्त असतात, म्हणून आपल्याला वाटतं संस्कृत खूप अवघड आहे वाचता येत नाही, तर काय नाही, जोड शब्द असतात. तर हे आपल्याला सुरुवातीला 2-4 दिवस जाता वाचायला अवघड, मग नंतर काय नाही येऊन जातं. तर आपल्याला जर हवा असेल तर हे सेवा शंकराचे हा ग्रंथ आपण ऑर्डर करू शकता. 33 रुपयाला आहे फक्त. हे बघा, गुरुपीठाचा आपला हा गुरुपीठ आहे ना, आपलं त्र्यंबकेश्वरचं केंद्र आहे ना, हे बघा, हे त्र्यंबकेश्वरचं केंद्र असं आहे बरं का, हे त्र्यंबकेश्वरचं केंद्र आहे. हे गाणगापूरचं केंद्र आहे बघा, हे गाणगापूरला असं केंद्र आहे. त्यानंतर हे कोल्हापूरला नृसिंहवाडीचं आहे, हे बघा, हे नृसिंहवाडीचं आहे. आणि हे आहे पिठापूरचं, असे आहे. हे तर आपलं त्र्यंबकेश्वरचं असं हे केंद्र आहे. ते आता मला फोटो दिसलं म्हणून तुम्हाला मी दाखवलं कसं केंद्र आहे. तर हे आहे आपलं सेवा भगवान श्री शंकराची असं ग्रंथ आहे. हवा असेल तर मागवून घ्या. तर ह्याच्यात सगळं रुद्राभिषेकाचं दिलेलं आहे. आता रुद्राभिषेक करायचा आहे, नंतर आपल्याला शिवलीलामृतची पण आपण सेवा करू शकतो. आपल्याला कुठलीही सेवा जी आपल्याला आवडेल ती आपण शंकराची सेवा जास्तीत जास्त करायची आहे त्या दिवशी. हे बघा, शिवलीलामृत हा ग्रंथ आहे. आपल्याकडे हा कथासार आहे. कोणाला ओवीसार पाहिजे असतो, पण माझ्याकडे कथासार आहे. कथासार याच्यासाठी आहे की आपल्याला सगळं जे वाचतोय ना आपण, एक कथ्यासारखं आहे. आणि यामुळे काय होतं, आपण जे वाचतोय ते आपल्याला समजतं आहे. म्हणजे माझ्याकडनं पहिल्यापासून सुरुवातीला आले तर ती कथासारच आले, तेव्हापासून मग मी तसेच मागवते. कारण की मी वाचलं थोडंफार तर मला छान वाटलं तो, की कोणतं पण म्हणजे अडाणी व्यक्ती जरी असेल तर त्याला सुद्धा ते पटकन समजेल. कारण की आपली जी मराठी बोली भाषा आहे त्यानुसार सगळ्याची वाक्य रचना आहे. म्हणून आपण हा शिवलीलामृत कथासार हा ग्रंथ मागवत असते. आणि हा आपल्याला हवा असेल तर आपण हा ऑर्डर करू शकता. याची 120 रुपये प्राइस आहे. परंतु प्राइस मी याच्यासाठी सांगत नसते, कारण की काय होतं, जेव्हा मी व्हिडिओ टाकते ना तेव्हा एक समजा उदाहरणार्थ आज याची 120 रुपये प्राइस आहे, आता संपले तर परत पुढच्या महिन्यात समजा आता येतील, पुढच्या ऑर्डरला येतील, कदाचित हीच प्राइस असली तर ठीक, नाही तर प्राइस वाढून येते. बऱ्याच वेळा काय होतं, कधी कधी प्राइस वाढून येते. मग तुम्ही म्हणाल ताई तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये तर तुम्ही 120 रुपये सांगितले होते, मग तुम्ही पैसे जास्त घेता का? म्हणून मी प्राइस शक्यतो सांगत नाही, कारण की जेव्हा ते तुम्ही ऑर्डर कराल तेव्हा तुम्हाला तिथे प्राइस सांगितल्या जाते. असो, तसे आता आपल्याला शिवलीलामृतचं पारायण पण आपण करू शकतो, बरोबर आहे. आपल्याला ते कसं करायचं, काय करायचं याचा व्हिडिओ येणार आहे, त्याची व्हिडिओ मी टाकणार आहे. फक्त आपल्या ह्या व्हिडिओमध्ये कोणती कोणती सेवा करू शकतो आपण ते आहे. आता त्यानंतर नाहीच जमलं शिवलीलामृत रोज वाचायला, तर आपण शिवलीलामृतचा 11वा अध्याय पण रोज वाचू शकतो. आता हे 11व्या अध्यायामध्ये शिवलीलामृतचं पूर्ण सार आहे. त्यानंतर शिवस्तुती आहे. हे शिवस्तुती आहे बघा, हे शिवस्तुती सुद्धा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये तर रोज वाचायची. छोटासा आहे, एकदम छोटा ग्रंथ हे आहे, स्तोत्र आहे ते, पण आपल्याला ते रोज वाचायचं, कारण की शिवाची स्तुती आपल्याला करायची आहे. आणि हे आहे ग्रंथ. हे सगळे ग्रंथ आपल्याला ऑर्डर करायचे असेल तर आपण मागवू शकतात, आपल्याकडे ग्रंथ उपलब्ध आहे. असं आता आपल्याला समजले की श्रावण महिन्यामध्ये श्रावण सुरू झालं की कुठली सेवा करायची. त्यानंतर अजून आपल्याला नवनाथ पण आपण करू शकतो. बघा, हे नवनाथ आहे, हा छोटा आहे, याच्यातलाच मोठा ग्रंथ असतो नवनाथ पारायण. बरेच जण नवनाथ पारायण पण करत असतात श्रावण महिन्यामध्ये, ते पण मोठं पण करू शकतो किंवा हे पण वाचू शकतो आपण. आपल्याला अशी भरपूर सेवा करता येईल श्रावणामध्ये, जेवढं करता येईल तेवढं चांगलंच आहे. आणि समजा आता तुम्हाला सगळं करून वेळ आहे
तर तुम्ही सगळे पण वाचू, जे जे वाचायला जमेल ते म्हणजे सकाळी रुद्राभिषेक करून दुपारी शिवलीलामृत वाचू शकता, किंवा तुम्ही श्रीस्तुती किंवा शिवलीलामृतचा 11वा अध्याय जे वाचता येईल ते करू शकतात. त्यानंतर ते करून पण आपण काम करताना, आता आपल्याला काम करतोय, काम करताना आपल्या डोक्यामध्ये खूप काय काय विचार येत असतात. आपल्याला हे सगळे विचार दूर करायचे आणि आपल्या मनामध्ये फक्त ओम नमः शिवाय किंवा ओम त्र्यंबकम यजामहे किंवा श्री स्वामी समर्थ मंत्र हे जप करायचंय. काम करता करता जप करायचंय. जेव्हा तुम्ही काम करता करता जप कराल तर तुमची ती संख्या पण, जपाची संख्या वाढेल आणि तुमच्या मनातलं जे काय असेल दुःख दूर होईल, डोक्यातले विचार कमी होतील आणि शिवाय आपल्याला शिवाची सेवा करण्याचं पुण्य पण लागेल म्हणून आणि ऊर्जा मिळेल. म्हणून आपल्याला ह्या श्रावणामध्ये शिवाची जास्तीत जास्त सेवा करायची. तर असं आज आपण इथंच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.